उत्क्रांती अखंड चालू आहे. एकंदर जर तुम्ही वातावरण पाहिलं तर तुम्हाला असं वाटेल मी नक्कीच कुठंतरी परदेशात आलो आहे. परदेशातच आहे. इकडे विनियार्ड एक्सपिरियन्स घ्यायला आलेलो आहे आणि हा विनियार्ड एक्सपिरियन्स घेत असताना हे वातावरण बघा तुम्ही. हे वातावरण बघून तुम्हाला वाटेल साऊथ आफ्रिका वगैरे, अजिबात नाही. हा जो माझा मित्र आहे मोनी, मी नाशिकला सुला विनियार्डला आलो आहे. फक्त मागच्या वेळेला मी नुसता फोटो काढून पाठवला होता, यावेळेला इथं मी राहायला आलो आहे. त्यामुळे आता मज्जाच मज्जा. वॉटरमेलन ज्यूस चांगलाच असतो. यांनी सुरुवात केली पाहिजे तर तुम्ही खरे विनियार्डला आलाय असं नाही. चीअर्स. एखादं पोस्टर असावं तसं इकडं बघा. हे बघा, गुलमोहर इतका सुंदर फुलला आहे की जणू काही पोस्टर दिसावं असा हे एरिया आहे. आणि इकडं सॅन्सेर. सॅन्सेर म्हणजे साऊथ ऑफ फ्रान्स असं हे ठिकाण आहे. या प्रत्येक खोलीला एक वेगळं नाव देण्यात आलं आहे आणि तो वाईन रिजन आहे जगातला प्रसिद्ध. त्यामुळे आता खोलीत जाऊया, बघू खोली कशी आहे सुला विनियार्डची. या या. पहिली गोष्ट म्हणजे हातात वाईनचा ग्लास घेऊन रूमचं चेक इन हे मी आयुष्यात कधी केलेलं नव्हतं. हाच पहिला रोमॅन्टिक अनुभव आहे. इकडे उजेड दिसतोय मला काहीतरी. बघू जरा इकडे या. ओ हे स्पेशल आहे. या इकडे या, इकडे या. असा हा अनुभव आहे. ही माझ्या खोलीची बाल्कनी आहे फक्त. आणि इकडनं हे सुला विनियार्ड हे असं अप्रतिम. इकडे तुम्ही दाखवा फक्त. इकडे खाली खाली दाखवा. हे जे आहे हे हर्बल प्लांट्सचं गार्डन आहे. हे साधं गार्डन नाही आहे. औषधी म्हणजे हर्बल प्लांट्सचं हे गार्डन आहे. आणि समोर अप्रतिम सुला विनियार्ड पसरलेलं आहे. ही जी सगळी दिसत आहे तिकडची ही ट्री हाऊसेस म्हणतात याला. हे ट्री हाऊस आहे. त्यामुळे जरा वेगळाच लुक आहे हा. फारच सुंदर. ही आहे माझी खोली. मस्त अँटिक टाईपचं फर्निचर आहे. इकडे हे काहीतरी यंत्र आहे. याच्यात माझा काही इथे इंटरेस्ट नाहीये कारण सुलामध्ये मस्तपैकी एन्जॉय करायला मी आलेलो आहे. अप्रतिम सोफा वगैरे आहे. फक्त एक गडबड वाटतेय नाही का? काय गडबड वाटतेय? झोपणार कुठे? झोपणार कुठे? इथं तर मी झोपू शकत नाही. इकडे काहीतरी मला दरवाजा दिसतोय. त्यामुळे बघूयात जरा. या इकडे.
सुलाचा जो माझा मित्र आहे मोनित, त्यांनी जरा माझ्यावरती जास्तच प्रेम केलं असं दिसतंय. त्याचं कारण स्वीट देण्यात आलेलं आहे मला. खोली नाही, मी बुक केली होती रूम आणि मला देण्यात आलेलं आहे स्वीट. रईसी स्वीट आहे. हा बघा, हा बघा, काय म्हणावं याला. अप्रतिम अप्रतिम असं हे फर्निचर आहे. अँटिक टाईपचं फर्निचर आहे आणि त्याच्याबरोबर बेड, त्याचा डेकोर फारच छान. इकडे ही खोली माझा स्वीट संपतच नाहीये हो. बघू इकडे काय आहे. अच्छा, हे इकडं वॉकिंग वॉर्डरोब वगैरे, अगदी इलेक्ट्रॉनिक शेप सुद्धा तुम्हाला इथं दिसेल. पण अहो, श्रमिक पत्रकाराकडे एवढे पैसेच नसतात, त्यामुळे इथे लपून ठेवण्यासारखं माझ्याकडे काही नाहीये. परंतु इकडे बघूया आपण. देवा रे देवा, क्रिकेट खेळता येईल, अतिशयोक्ती करते थोडीशी, एवढं बाथरूम आहे. या बघा, अप्रतिम सुसज्ज आणि संगमरवराचं असं हे स्वीट मधलं बाथरूम आहे. आणि इकडे इकडे या, इकडे या, इकडे या. हे जे आहे हे पर्सनल जॅकुझी आहे. हे पर्सनल जॅकुझी आहे. शॉवर, सिटिंग एरिया वगैरे सगळा हा पर्सनल जॅकुझीचा भाग आहे. त्यामुळे आता एकच दिवस इथं आहे मी, परंतु फुल दंगा करायचा आहे. फुल दंगा. अंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन. तशी माझी परिस्थिती झालेली आहे. सुलाला रूम बुक केलेली आहे, लक्झरियस स्वीट मिळालेला आहे. त्यामुळे आता इथे एक दिवस जो घालवायचा आहे तो फुल मजा करायची आहे. वाईन टेस्टिंग करायचंय, सायकलिंग करायचंय, मागच्या टेकडीवर सुद्धा जायचंय. या सगळ्या बरोबर ही वाईन माझ्या सोबत असेल. चिअर्स. हा हा हा, क्या बात है, क्या बात है. शेफ बाला आलेला आहे. ये क्या बनाया सर आपने? ये देखा आपने? ये देखिए, स्टंप्स है और क्रिकेट बॉल है. याच्यापेक्षा मस्त स्वागत होऊच शकत नाही. हाँ, ये आउट हो गया. क्या बनाया सर? Cheese and all cheese. Okay, okay, okay. So brilliant to enjoy with the cheese. Thank you so much. Thank you so much. Thank you, sir. Thank you, ma'am. Honored with your presence. Cheers. Cheers, cheers. Hi Alan, how are you doing? As they say, a lunch without rosé wine will be treated as breakfast. So I'm having a nice rosé at Sula Wines near Nashik. How are you doing? Hope your operations are done with and you are on the recuperating mode. Take care, my friend. सुलाला लंच चालू झालेला आहे. सुरुवात मस्तपैकी रोजे वाईननी आहे आणि त्याच्याबरोबर दिलेलं सॅलड फक्त बघा, माझ्यापेक्षाही सॅलड बघा, कारण गोट चीजचं हे सॅलड आहे आणि याच्यामध्ये सगळे मेलन्स दिलेली आहे. म्हणजे खरबूजही आहे, कलिंगडही आहे आणि त्याचबरोबर लॅट्यूससुद्धा आहे. त्यामुळे लंचची सुरुवातच इतकी सुंदर होती की क्या बात आहे. चिअर्स. वाईनचा तर मी आनंद घेतो आहे, परंतु आता मस्त भूक लागलेली आहे सॅलड खाऊन झाल्यानंतर. एक ऑप्शन इकडं बघा, हा बघा, अप्रतिम व्हेज बिर्याणी बनवलेली आहे, फारच छान मस्तपैकी. त्याच्याबरोबर मला रायतासुद्धा दिलेला होता. त्याचा थोडासा आस्वाद मी घेतला आहे, पण आता खरा आस्वाद मी कशाचा घेणार आहे माहिती आहे? सिलांत्रो चिकन केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर सिलेक्ट ग्रिल्ड व्हेजिटेबल्स आहेत. त्यामुळे आता बडबड जरा बंद करतो आणि हे जे चिकन केलं आहे हे खास ग्रिल्ड चिकन.
ग्रिल चिकनचा जरा हे असा चाबूक चाबूक संध्याकाळची वेळ आहे. अत्यंत रम्य असं वातावरण आहे, कारण थोडंसं ढगाळलेलं आहे. आणि आता आम्ही सुला वायनरीला फॅक्टरी व्हिजिट करायला चाललो आहे. वाईन मेकिंग, वाईन टेस्टिंग ह्या गोष्टींचा आनंद आता आम्ही घेणार आहोत. जाताना ही जे काही बाग दिसते त्या बाग द्राक्षाचा सीझन नुकताच संपलेला आहे, अगदी नुकताच. तरी सौंदर्य काही कमी होत नाही. सुट्टी चालू असल्याने डेली व्हिजिटर्सही खूप आलेले आहेत. त्या डेली व्हिजिटर्सनी इथे काय मजा केली हे सुलावाल्यांनी इथे नोंदवून ठेवलेलं आहे. भारतामध्ये हळूहळू वाईनचं कल्चर यायला लागलेलं आहे. थोडा वेळ अजून लागेल, परंतु या कल्चर आणण्यामध्ये सुलाचा खूप मोठा वाटा आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची वाईन ही सुलामध्ये बनते आणि त्याच्यामध्ये कमालीचं सातत्य. आता सुलाच्या एका वेगळ्या टूरला आम्ही चाललेलो आहे. अमृत, बताओ यार, हम कहाँ जा रहे हैं? हम लोग वाइनरी में जा रहे हैं वाइन कैसे बनती है उसकी प्रोसेस देखने के लिए. आय शाबाश. उसके बाद वाइन टेस्ट की जाएगी. गंमत अशी आहे, भारताबाहेर खूप वेळा हा प्रकार केलाय. भारतामध्ये आणि ते सुद्धा नाशिकच्या सुलामध्ये आता ही संधी मिळणार आहे. वेळ वाया घालू नका. चला चला चला. एक एक कंटेनरचा साईज तर बघा, प्रचंड मोठ्या प्रमाणात हा सुलाचा कारभार आहे. आणि या सगळ्या मोठ्या बॅरलमध्ये ही सुलाच्या वाईन्सचं हे प्रोसेसिंग होतं. प्लांट अत्यंत स्वच्छ आहे, एकदम स्वच्छ. सगळ्या गोष्टी इथं स्टेनलेस स्टील आणि लाकडाच्याच तुम्हाला दिसतील. अद्भुत आहे दृश्य. आता बॅरल रूमला जायचं आहे. इथे या सगळ्या वाईन्स स्टॉक करून ठेवलेल्या आहेत, परंतु या सगळ्या ज्या एज होतात त्या या बॅरलमध्ये होतात. हे बॅरल सुद्धा खास लाकडापासून बनवलेले असतात. आणि आता ही बॅरल रूम सुद्धा आपण बघणार आहोत. खुल जा सिम सिम. बाप रे भैया, टेम्परेचर क्या है इसका? 13 to 15 डिग्रीज. 13 to 15 डिग्रीज टेम्परेचर मध्येच या सगळ्या वाईन्स इथं प्रिझर्व करून ठेवलेल्या आहेत. आणि हा सुला वाईन्सचा मी म्हणेन की आत्मा आहे. कारण ह्याच ठिकाणी या सगळ्या वाईन्स या एज केल्या जातात, मॅच्युअर केल्या जातात. वाव. 10 वर्षाच्या वर हे बॅरल तुम्ही वापरू शकत नाही. त्याचं कारण असं आहे, 10 वर्षानंतर याच्यामधनं ऑक्सिजन आत बाहेर जाणं बंद होऊन जातं. माझ्याकडे अजिबात कॅमेरा ठेवू नका, कारण आता टेस्टिंग सेंटरला आलोय. बाटल्यांकडे जास्त लक्ष देऊ नका. पण हे जे टेस्टिंग सेंटरचे इथला बाहेरचा व्ह्यू आहे, एकीकडे सह्याद्री आपल्याला दिसतोय, दुसरीकडे गंगापूर डॅम दिसतोय आणि सुलाची वायनरी मस्तपैकी चारी बाजूला पसरले आणि त्याच्यामध्ये सौंदर्यात भर टाकतायत हे बोगनविला. त्यामुळे क्या बात आहे. सुपर सेटिंग आहे. पहिल्या मजल्यावरनं सुला वाईन्स हे पर्यटकांच्या आकर्षाचं केंद्रबिंदू का होत चाललंय हे आपल्याला क्षणार्धात कळतं. कारण वर्ण नजारा असा आहे. तुम्हाला वाटेल आत्ता ही सूर्यफुलं का लावली आहेत? केवळ सौंदर्यात भर टाकण्यासाठी ही सूर्यफुलं आत्ता लावण्यात आली आहेत. नंतर इथे द्राक्षाचे मळे परत फुलणार आहेत. पलीकडे जे पसरलेलं दिसतंय ती कंप्लीट द्राक्षाची बाग आहे. स्टनिंग. जो पहली वाइन है इसका नाम है सॉविग्नोन ब्लैंक. द सोर्स मैंने आपको इसकी स्टोरी बताई है, यहीं से हमारी जर्नी के स्टार्ट हुई. एंड
न्यू लेबल है सुला का, सॉविग्नोन ब्लैंक ग्रेप का नाम है, जिससे हमने ग्रेप वाइन बनाने की स्टार्ट की थी। जो पहले 2 ग्रेप वेराइटीज लाई गए थे, तो दिस इज वन ऑफ देम। ड्राई स्टाइल की वाइन है। ड्राई जब हम वाइन को कहते हैं तो वी मीन इट्स ड्राई टेक्निकली इन टर्म्स ऑफ शुगर। शुगर इज़ वेरी लो, इट्स लेस देन 2 grams in a day. Yet when you taste this wine, because tropical climate में जो वाइन बनती है, so it acquires some really fruity flavors. You will not miss that sweetness. This wine is very healthy plus very tasty on the palate. Very nicely smell this. वाईन डायरेक्ट प्यायची नसते, पहिल्यांदा सोल करायची, मस्तपैकी नाक घालायचं, त्याचा सुगंध अनुभवायचा आणि मग हळूच टेस्ट करायचं. वाईन ही घेतली की एकदम पिऊन नसते टाकायची, जिभेवर अशी ती रेंगाळली पाहिजे. बरोबर ना? बरोबर. आणि ती रेंगाळल्यानंतर त्याचा फ्लेवर आपल्याला अजून नाकामध्ये कळतो. मस्त वाईन आहे सॉविग्नोन ब्लँक. एका पाठोपाठ एक वाईन टेस्ट करत असताना तुमच्या जिभेवरची चव ही ब्रेक व्हायला पाहिजे, म्हणजे मग दुसरी वाईनची खरी चव ही आपल्याला कळते. म्हणून क्रॅकर हे थोडंसं घ्यायचं, हे असं थोडंसं चीजला लावायचा, म्हणजे आधीची जी वाईन असते त्याची जी टेस्ट आहे ती न्यूट्रलाइज होते. आणि त्याच्यानंतर सुलाची अत्यंत प्रसिद्ध दिंडोरी ही आता आमचं काय आहे, वी हॅव अ नॉट ॲज अ पॉलिसी बट वी मेक फूड फॉरवर्ड वाईन्स. कारण आहे ना, अजून इंडियन पॅलेट इज नॉट व्हेरी मॅच्युअर. सो इफ यू गो फॉर अ व्हेरी ड्रायर स्टाईल देन पीपल विल नॉट लाईक द वाईन. सो वी ट्राय टू रिटेन द फूड. Thus it stands to the Indian climate and Indian spices. प्रतिम उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही वाईन प्यायली जाते, याला म्हणतात रोजे वाईन. कारण याच्यामध्ये म्हणलं असं जातं की जर तुम्ही लंचला रोजे प्यायली नाही तर तो ब्रेकफास्ट समजला जातो. त्यामुळे आता आपण द सोर्सची रोजे वाईन ट्राय करू. यस, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला खरं सांगतो इतकी लाईट आणि सुंदर वाईन आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की वाईन म्हणजे खूप कडू असते किंवा एकदम झेपत नाही, त्या सगळ्यांनी या वाईननी जर का सुरुवात केली तर तुमचं वाईनवरचं प्रेम हळूहळू वाढेल. हळूहळू आता रेड वाईनकडे आपण जातोय. ही रासा वाईन आहे. म्हणून मला एक गोष्ट सांग, आपण आधीच्या वाईन ह्या ग्लासमधनं प्यायल्या, आता ही वाईन जी आहे आपण ह्या ग्लासमधनं का पितो? काय कारण असतं? मला वाटतं त्याचा फ्लेवर ओपन अप होण्यासाठी. ज्या साधारणतः रेड वाईन असतात त्या व्हाईट वाईनच्या कम्पॅरिझनमध्ये जास्त फ्लेवरफुल असतात. आणि एक वेगळ्या प्रकारचा मोठा ग्लास ज्या वेळेला आपण तो घेतो आणि त्याच्यामध्ये वाईन पितो आणि अशी स्वर्ल करतो, त्यावेळेला त्याच्यातले अरोमाज हळूहळू रिलीज होतात आणि या शेपमुळे ते आपल्याला ट्रॅप करायला मदत होते. म्हणून ज्या वेळेला तुम्ही रेड वाईन अशी फिरवाल थोड्या वेळ, किंवा ज्याला आपण डिकॅन्टिंग म्हणतो, जे आम्ही तुम्हाला सांगूच कसं करायचं, त्याच्यानंतर वाईनचे अरोमाज बाहेर येतात आणि ते चांगल्या पद्धतीने ट्रॅप करण्यासाठी असा मोठा ग्लास लागतो. अच्छा अच्छा, म्हणून या वाईनला असा मोठा ग्लास, याला सायंटिफिक रिझन आहे. ही जी वाईन आहे ही सुला वाईनची टॉप वाईन समजली जाते. रासा. रासा म्हणजे काय? राजीव सामंत ज्यांनी हा सगळा कारभार उभारला, पॅशन म्हणून उभारला, आणि यांची ही कॅबर्ने सॉव्हिग्नॉन ही जी आहे अप्रतिम अप्रतिम, ही सर्वात पॉप्युलर वाईन आहे. त्यामुळे आता ह्याचं टेस्टिंग आपण करू.
मस्त असा स्ट्रॉंग अरोमा आहे. काळ्या द्राक्षांचं स्किन ठेवल्यामुळे हा रंग त्याच्यात येतो. नाहीतर सगळी द्राक्ष म्हणायला गेलं तर ज्यूस तसा. हा जो रंग आहे हा द्राक्षाचं साल ठेवल्यामुळे त्याच्या एक्स्ट्रॅक्ट मधनं येतो. अगदी ताजी वाईन आहे ही, नुकतीच सुलानी लॉन्च केलेली आहे. मस्कॅटो. सुला वाईनला राहायला आलो. पहिल्या दिवशीच्या शूटिंगमध्ये आणि दुसऱ्या दिवशीच्या शूटिंगमध्ये जर माझं वजन वाढलेलं दिसलं तर त्याला हा माणूस कारणीभूत आहे. शेफ श्रीकांत यांनी इतकी चंगळ केलेली खाण्यापिण्याच्या बाबतीत विविध डिश त्यांनी आम्हाला करून अक्षरशः प्रत्यक्ष खायला घातलेल्या आहेत. आणि एकाहून एक डिश म्हणजे सरस होती. आणि ह्याच काय खादाडीची रात्रीच्या जेवणाची सांगता ही अशी होती. हे बघा काय आहे. हा वाईन चीज केक आहे सर. आमचं बिंग इन अ विनियार्ड आमचं स्पेशालिटी डेझर्ट आहे ज्यामध्ये आम्ही आमची सुलाची वाईन यूज करतो. अरे क्या बात आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू सो मच. स्टे मस्त झालेला आहे सुलाचा. छोटा स्टे होता परंतु इतका मजेदार झालाय. रतुल सर श्रीकांत यांनी मस्त काळजी घेतलेली आहे. त्यामुळे इथनं पाय निघत नाहीये परंतु थोडंसं कामही करायला पाहिजे म्हणून फक्त इथनं जातोय. पण सुलाला नक्की या, वेळ ठेवून या आणि पोटामध्ये भूक ठेवून या. खूप एन्जॉय कराल तुम्ही. सीझनचा विचार करू नका. आता कडक उन्हाळ्यात सुद्धा इतकी मस्त हवा आहे बोलायची सोय नाही. त्यामुळे इथं मी परत येणार. बाय बाय. बसा बसा.